नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं चॅनलवरती. तर साधारण हा व्हिडिओ जो आहे 24 तारखेचा आहे. 24 जूनचा व्हिडिओ आहे आणि पोल्ट्रीमध्ये कंटिन्यू आपले सकाळ दुपार संध्याकाळ असे गिऱ्हाईक कसे चालूच असतात. तर त्याच्यामुळे ज्यावेळी पिल्लांना गिऱ्हाईक येईल, ज्यावेळी अंड्यांना गिऱ्हाईक येईल, त्यावेळी ते गिऱ्हाईक मला ह्या टायमिंगला करणं हे खूप महत्त्वाचं असतं. पण मी सकाळी सकाळी जेव्हा पोल्ट्रीचं आवरून घेते, आवरल्यानंतरच हे गिऱ्हाईक मी खाद्य टाकत होते. तर पलीकडनं हे गिऱ्हाईक गेटच्या साईडने आल्यानंतर त्यांना काही मी दिसले नव्हते. पण त्यांनी तिथेच माझ्याशी विचारपूस केली की पिल्लं विकणार आहेत का, तर आम्हाला घ्यायची आहे. म्हटलं हो नक्की. पण हे यांना काही मी पहिला अगोदर बघितलेलं नाही आहे. फर्स्ट टाईम हे कस्टमर आपल्या पोल्ट्रीमध्ये आलेलं आहे. आणि मी म्हटलं की माझं आता खाद्य टाकते आहे मी, आणि तुम्ही पलीकडनं या. आणि मी माझ्या मिस्टरांना तिकडनं पाठवलं त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत मी माझं आवरून घेतलं आणि त्यांचं काय बोलणं झालं, कसे कसे रेट आहे ते त्यांना फायनल केले त्यांनी. आणि त्याच्यानंतर माझंही आवरून मी बाहेर आले. बाहेर आल्यानंतर मी माझं बाकीचं जे छोटं पोल्ट्री आहे ते मी तुम्हाला अजून दाखवलेले नाही आहे. लहान पिल्लांची आपली एक पोल्ट्री आहे. जन्मतः जे पिल्लं अंड्यातनं बाहेर पडतात त्यांच्यासाठी एक पोल्ट्री आपण बनवलेली आहे. तीही मी तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. तर बघा, ह्या ताई ज्या आहेत ना, तर ह्या स्वतःच्या जागेवर राहत नाही आहे, दुसऱ्यांच्या जागेवर राहत आहेत. त्यांचा वैयक्तिक कुठला तरी बिझनेस आहे, तो त्यांनी मला सांगितला होता, पण तो त्यांचा बिझनेस आहे. आणि तर त्यांनी इथं जे आहेत त्यांना छोटे साईजचे पिल्लं घ्यायचे होते, ज्यांची रेट मी इथे 100 रुपये सांगितलेली आहे. तर हे ते पिल्लू आहे. तर 100 रुपये रेटचं पिल्लू त्यांना पाहिजे होतं. तर 4 ते 5 पिल्लं. आणि तुम्हाला सांगते, अगदी कुठलीही झिगझिग नाही आहे. कुठलीही झिगझिग न करता हे जे फार्मवर आले आणि असंच पिल्लू आहे, तसंच पिल्लू आहे, खूपच बारीक आहे, थोडंसं मोठं पकडा, असे खूप कस्टमर असतात. म्हणजे त्याच्याशी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ते कस्टमर मी फक्त बघत असते, त्यांचं बोलणं ऑब्झर्व करायचं की कोण काय म्हणतं. तर ही साईज जी आहे ती 100ला मी इथे सेल करते. जे काही पिल्लू तुम्हाला दिसतंय, तर ती त्यांनी 5 घेऊन गेले. एक खूड कोंबडी म्हणून ते घेऊन गेले. तर ती कोंबडी मी त्यांना 600 रुपयांनी लावली होती, तर तीही ते घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी 1 का 2 तलगी कोंबड्या नेल्या. तलगी म्हणजे अंड्यावर येतील 2-3 महिन्यानंतर, तसल्या कोंबड्या त्यांनी 2 का 3 नेल्या. आणि एक मला वाटतं त्यांनी सगळेच एक साईजमध्ये त्यांनी नेलं, असं एकच साईज पकडली नाही त्यांनी. तर मी त्यांना सजेशन दिलं की तुम्ही एकाच साईजमधले सगळे पिल्लं घेऊन जा. तुम्ही लहान मोठे पिल्लं घेऊन गेल्यानंतर मोठे जे आहेत लहानांना मारू शकतात. पण त्यांना ते जेंट्स ते बोलले, ते भाऊ बोलले की नाही, आता कसे लेडीजच्या त्यांच्यावर असतं, त्यांना जसे पिल्लं न्यायचे ते नेईल, इथून मी नेणार, मग घरी पुन्हा असे का घेतले, तिथं का बोलले, असं होतं. त्याच्यामुळे ते जे भाऊ आहे ते एक शब्द पण नाही बोलले. काय करायचं आहे त्यांच्या ह्या ताईंना ते करून दिलं त्यांनी. आणि मग त्या ताईंना जे पिल्लू वाटलं ते त्यांनी पकडलं आणि त्यांचे पाय वगैरे बांधले मी, आणि त्यांना एक कॅरेट देऊ केलं. तर कॅरेट दिल्यानंतर ते पुन्हा कॅरेट आणून देतील, कारण मी कॅरेट कुणालाच तसं देत नाही आहे. माझे खूप असे कॅरेट तसेच गेलेले असतात, त्याच्यामुळे मी कॅरेट देत नाही आहे. कस्टमरला मी समोरून सांगते की तुम्ही इथे बॉक्सची काही सुविधा नाही आहे. कारण खूप कस्टमरला काय वाटतं की आपण जेव्हा मोठे मोठे लॉट घेतो तर बॉक्सेस मिळतात आपल्याला. तर त्यांचे जे बॉक्स असतात ते आपल्याला आपल्या घरी, आणि मलाही भेटलेले आहे ते, जेव्हा 2000चे आपण ऑर्डर करतो किंवा 1000-2000चे आपण ऑर्डर करतो ना, तर नक्कीच आपल्याला बॉक्सेस मिळतात. पण माझी पोल्ट्री अजून मी एवढी मोठी नाही झालेली की मी एवढे बॉक्सेस बनवेल. आणि मी समोरच्या त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिटही मिळालं पाहिजे, की बॉक्सचाही खर्च समोरच्यानेही दिला पाहिजे आणि आपल्याला पण तेवढा त्याच्यातनं ॲडजस्ट झाला पाहिजे. तर मी सगळ्यांना सांगते की कॅरेट घेऊन, आणि कॅरेटमध्ये तुम्हाला काय पाहिजे असेल तेवढे पिल्लंही तुम्ही घेऊन जात जावा. आणि समोरचे जे आहेत ना, अगोदर जे बिना कॅरेटचे आलेले नसतील, ज्यांनी जास्त क्वांटिटी त्यांना पिल्लं न्यायची असेल ना, तर मी त्यांना कॅरेट वगैरे अजिबात देत नाही आहे. पण एक कस्टमर जे होतं ना, हे अजिबात झिकझॅक न करणारं होतं. आणि 4-5 पिल्लं, आणि इथून हे पिल्लं जे आहे सावळी, रुई आणि शिर्डी साईडला जाणार होते. म्हणजे लांब होतं, अंतर लांब होतं. आणि एक्साइटमेंट खूप होती ताईंची, पिल्लं घेऊनच जायचे होते. आणि पिशवी होती बाजारची, अगदी छोटीशी, छोट्या साईजची असते ती पिशवी. ती पिशवी बघून मी म्हटलं की हे पिल्लं तर घरी जाईपर्यंत नक्कीच मरतील, आता काय करायचं, असं माझं डोक्यात विचार चालू होते. आणि नंतर मी त्यांना म्हटलं की असू द्या, कॅरेट घेऊन जावा तुम्ही, कारण त्यांचं एवढं नुकसान नको व्हायला. त्यांनी मला साधारण सकाळी 9-9:30च्या दरम्यान जे आहे 10 वाजले असावेत, 9 ते 10पर्यंतचा जो आमचा पिरियड होता पिल्लं पकडून देण्याचा. आणि हे सगळं त्यांना अंडी पाहिजे होती, अंडी दिली, आणि एक प्लस खूड कोंबडीही दिली. तर खूड कोंबडी त्या म्हटलं की गॅरंटेड आहे का, तर म्हटलं तुमच्या हाताने घेऊन जावा. कोंबडी मी त्यांना सांगितली की ही एकदम गॅरंटेड आहे, ही कोंबडी तुम्ही नेली ना तरी खूडच राहणार आहे. म्हणून ती कोंबडी त्यांना देऊ केली. तर कोंबडी त्यांनी ब्लॅक कलरची नेली, आणि खूप मोठी छान अशी कोंबडी होती.
तर ते म्हटले की अंडे दुसरीकडून का घ्यायचे, मग इथे तुमच्याकडे ताजे आणि फ्रेश अंडे आहेत. मग मी त्यांना एकदम ताजं आणि पोल्ट्री फार्मवरनं जे अंडं असतं ना बॉक्सेसमधलं, तेच अंडं त्यांना मी तिथे दिलं. आणि त्यांचा एकदम विश्वास बसला की नाही, इथे एकदम आपल्याला शुअरली गॅरंटेड सगळं मिळणार आहे, तर आम्ही नेक्स्ट टाईम इथंच येणार आहे असं त्या बोलल्या. म्हटलं नक्की यावं आणि आणखीन कुणी कस्टमर असेल तर त्यांनाही घेऊन यावं, कारण आपण पोल्ट्री फार्म याच्यासाठीच केलेलं आहे, सेलिंगसाठीच आपण करतो आहे. पिल्लांची जेवढी सेलिंग होईल तेवढंही चांगलंच आहे, अंड्याची जेवढी सेलिंग होईल तेवढं चांगलं आहे, कारण बिझनेस करायचं म्हटल्यानंतर आपल्याला सेलिंगही करावीच लागणार आहे. मी त्यांना नक्की आता त्यांनी मला एक असं गिराईक दिलं की ते साईडचं अमेरिकेची आहे म्हणे एक लेडी, तिला खूप कोंबड्या आवडतात आणि खूप कोंबड्याही आवडतात. तर ती नॉनव्हेज शॉकिंग आहे, तिला मोठे मोठे कोंबडे ती घेऊन जाते, लहान मोठे कुठलेच कोंबडे सोडत नाही, तिला इतकं नॉनव्हेज आवडतं. तर म्हटलं तिलाही घेऊन आपल्या पोल्ट्री फार्मवरती, जेव्हा नॅचरल पद्धतीने ती आपले कोंबड्या बघेल आणि तिचाही विश्वास बसेल आणि अमेरिकेची कोणी आमच्या इथे येईल पोल्ट्री फार्मला व्हिजिट द्यायला, ते एक मोठं नाविन्य म्हणावं लागेल. ती म्हटली नक्की तुमचा ॲड्रेस देईल आणि मी त्यांना इथं नक्की घेऊन येईल. म्हटलं नक्की त्यांचं स्वागत राहील आपल्या फार्मवरती. तर खूप नॉनव्हेज शॉकिंग आहे त्या अमेरिकेच्या गोरी मॅडम असं बोलत होत्या, गोरी मॅम म्हणून. म्हटलं चालेल, घेऊन या आणि व्हिजिट कर आपल्या फार्मला. तर त्या म्हटल्या बघू, आम्ही नक्की सांगणार आहे. कुठेतरी असेल शिर्डी साईडला जॉब करणारं अमेरिकन काहीतरी येत असेल त्यांच्या फार्मवरती छोट्याशा, तर यांचं जे आहे ना छोटंसं अशा 10-12 कोंबड्या करतात ना, तर मग 1-2 कोंबडे ती घेऊन जात असते, जर तिला जसं लागेल 1-2 कोंबडे आहे मोठे तर तीच घेऊन गेली. त्यांना विकायचं नव्हतं पण तिच्यामुळे त्यांनी दिलं, असं त्यांनी त्यांची स्टोरी सांगितली. खूप छान वाटतं मला अशा स्टोरी ऐकायला आणि त्यांच्याशी त्याच्याविषयी चर्चा करायला. तर त्या म्हटल्या नक्की आम्ही पोल्ट्री फार्मवर त्यांना घेऊन येणार आहेत. आणि तसं मीही विचार केला की अमेरिकेचं तर काय, अजून मी अमेरिकेचं कोणाशी बोललेलं नाही आणि भेटलेले नाही आहे. पुण्यात असताना मी अमेरिकेची लेडीजला मी भेटलेले होते आणि ते इंग्लिश बोलत होत्या आणि त्या दोघंही माहिले की खूप इंग्लिश बोलत होता, त्यांचं काहीतरी चालू होतं. त्यांनी आम्हाला क्वेश्चन विचारले होते आणि आम्ही पण त्यांना ॲन्सर केले होते इंग्लिशमध्ये. त्यावेळी मी त्यांना ॲन्सर केलं होतं आणि खरं तर माझं जे ॲन्सर होतं ना ते त्यांना कळलं होतं, कारण पुण्यात राहत होते ना, तर बऱ्यापैकी मी खूप छान इंग्लिश बोलायला पण लागले होते. खूप कमी वेळामध्ये मी खूप छान असं बोलत होते समोरच्यांबरोबर. कुठलाही लँग्वेज मी खूप सुंदर पद्धतीने बोलायला शिकत होते, म्हणून तिला माझी भाषा कळाली होती इंग्लिश. आणि तिने ऐकलं होतं, तिने विचारलं होतं इंग्लिशमध्ये काहीतरी. आता हे बघा, मला व्हिडिओ टाकताना अमेरिकेचे मी कोणाशी भेटलेले नाही आहे, म्हणून मी सहजच बोलता मला आठवलं की अरे मी तुळशीबागेमध्ये भेटले होते अमेरिकेच्या लेडीज होत्या त्या, आणि असले व्हाईट केस वगैरे आणि भोऱ्या अशा खूप सुंदर होत्या त्या दोघंही. तर मला आठवलं ते आता जस्ट व्हिडिओमध्ये बघा, हे मी विसरून गेले होते, पण मला अमेरिकेचे म्हणून हे तंतोतंत मला लगेच डोक्यात आलं. आणि त्यावेळी मी त्यांच्याशी बोलले होते आणि त्यांना अगदी शॉर्टकट की इकडून इकडे कुठचं काय जायचं असं काहीतरी क्वेश्चन होता त्यांचा इंग्लिशमधला, आणि मीही त्यांना इंग्लिशमध्येच खूप कॉन्फिडन्सली उत्तर दिलं होतं. आणि असं मी त्यांच्याशी भेटले होते आणि बोलले पण होते. पण चला, आपल्या फार्मवर अजून कोणी विदेशी कोणी आलेलं नाही आहे, आणि तर विदेशी कोणी आलं तर मला नक्कीच आवडेल त्यांचा व्हिडिओ काढायला आणि त्यांच्याशी गप्पाही मारायला, कारण आता मला एवढी बऱ्यापैकी इंग्लिश नाही जमत आहे. नाही जमत म्हटलं तरी चालेल, पण माझी मुलं खूप छान बोलू शकतात आणि त्यांच्याशी चर्चा करू शकतात आणि अंडरस्टँड जो असतो ना, तिला इथली काय माहिती हवी ना ही तिला मिळून जाईल. आता बघूया, ती महिला जर येणार असेल तर नक्कीच मी तिचा पण व्हिडिओ काढेल. आता यांनी जे आहे ना, तर अगदी 90ला द्या, 80ला द्या असं काहीच म्हटलेलं नव्हतं आणि पिल्लं घेऊन गेल्यानंतर अंडे कोंबडी सगळे घेऊन गेले. आणि आता हे जे आहेत घरी त्यांच्या इथे अंडे बसवणार आहेत. तर रुई आणि म्हणजे शिर्डीच्या पुढे जे आहे ना, सावळवीर रुई आहे, हे ज्यांना आसपास व्हिडिओ बघत असेल त्यांना माहितीच आहे, शिर्डीजवळ असतं आणि यांना खूप लांब न्यायचं होतं, म्हणून मी त्यांना स्वतःच म्हटलं की 1 कॅरेट घेऊन जा आणि नंतर घेऊन माझं पुन्हा पाठवून द्या, कारण मला वाटलं की नको यांचे पिल्लं वगैरे मिळतं, नुकसान होईल यांचं पण. आणि बिचारे ते म्हटले की आम्ही आमच्या जागेमध्ये पण नाही राहते, आम्ही दुसऱ्यांच्या जागेत राहतो. त्यांना मी लगेच सजेशन केलं की तुम्ही का नाही पोल्ट्री फार्म करत आहे, तुम्ही 40-50 कोंबड्या लगेच करून टाका, घेऊन जा पिल्लं, असं तसं. तर मलाही बिझनेस करायचा आहे. त्यामुळे नाही होत आहे, करायला काही नाही आहे, लोकांच्या खूप डोळ्यात चलतं. एक तर आमची स्वतःची जागा नाही आहे, आणि खरं स्वतःची जागा नसल्यानंतर जो मालक आहे ना तो कधीही काढून देऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं होतं. तर मी म्हटलं ठीक आहे, थोडं करा, व्यवस्थित करा आणि चांगली काळजी घ्या, म्हणून मी त्यांना टाटा बाय बाय केलं. तर अशा पद्धतीने जे आहे, तर हे माझं कस्टमर झालेलं आहे आणि यांच्याकडनं माझं सकाळी 9 ते 10
9 ते 10च्या दरम्यान साधारण 1600-1700 रुपयेचं जे पेमेंट आहे ते मला यांच्याकडनं आलेलं आहे. तर चला व्हॉईसमध्ये आता व्हॉईस ओव्हरिंगमध्ये थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम वाटेल, कारण इथे शेजारीच घराचं काम चालू आहे आणि खूप आवाज येतो आहे, साऊंड. तर मी माझा आता इथे व्हिडिओ संपवते. भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.